नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, अमोल बोल परिवारात आपलं स्वागत आहे. समजा एखादी व्यक्ती दिवसाचे 24 तास तुमच्या मागे फिरते. तुम्ही काहीही करा, ती प्रत्येक वेळी तुम्हाला असं म्हणते की तुझ्याकडून काही होणार नाही, तू अजिबात हुशार नाहीस, तुझं नशीबच फुटकं, तू पुन्हा फेल होणार. अशा वेळी स्वतःला विचारा की अशा व्यक्तीसोबत तुम्ही किती वेळ राहाल? 1 दिवस, 1 तास की 1 मिनिट सुद्धा नाही. तुमच्यातले बहुतेक जण म्हणतील की मी अशा व्यक्तीला माझ्या आयुष्यातून लगेच दूर करीन. पण इथेच एक धक्कादायक सत्य लपलेलं आहे. कदाचित ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुम्ही स्वतःच आहात. होय, तुम्ही स्वतः. कारण जगातील सर्वात जास्त आवाज आपण इतरांचा नाही तर स्वतःच्या अंतर्मनाचा ऐकतो. आणि गंमत म्हणजे अनेकदा आपण आपल्या सर्वात जवळच्या मित्रासोबत ज्या आदराने बोलतो त्या आदराने स्वतःशी कधीच बोलत नाही. मनातली कधीही न दिसणारी ही लढाई कधी तुमच्या लक्षात आली आहे का? 10 लोक तुमचं कौतुक करतात, पण 1 जण टीका करतो. मग दिवसभर तुमच्या मनात फक्त त्याच व्यक्तीचं वाक्य घुमत राहतं. बरोबर ना? पण असं का बरं होतं? कारण आपला मेंदू आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी तयार झालेला नाही. तो सर्वप्रथम आपलं संरक्षण करण्यासाठी तयार झालाय. म्हणूनच धोका, टीका, अपयश किंवा नकारात्मक अनुभव यांच्याकडे तो पटकन लक्ष देतो. पण म्हणून ही तुमची कमजोरी नाही, तर हा तुमच्या मेंदूचा स्वभाव आहे. त्यामुळे प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतात जेव्हा बाहेरचं जग शांत असतं आणि आपल्या मनात वैचारिक युद्ध सुरू असतं. आपण स्वतःलाच सांगत राहतो, मी हे करू शकत नाही, मी इतरांइतका चांगला नाही, माझ्याच बाबतीत असं का होतं? आणि हळूहळू आपण त्या विचारांवर विश्वास ठेवायला लागतो. इथं मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, नीट ऐका हां. एका गावात 2 शेतकरी राहत होते. दोघांकडे सारखी जमीन होती, सारखंच हवामान होतं, सारख्याच संधी होत्या. फरक फक्त एका गोष्टीत होता. पहिला शेतकरी प्रत्येक अपयशानंतर म्हणायचा की माझं नशीबच खराब आहे, शेती करून काही उपयोग नाही. तर दुसरा म्हणायचा, यावेळी जमलं नाही, पण पुढच्या वेळी मी शेतीत वेगळा प्रयोग नक्कीच करेन. काही वर्षांनी पहिल्या शेतकऱ्याची परिस्थिती तशीच राहिली, पण दुसऱ्याचं जीवन मात्र बदललं. कारण परिस्थिती बदलण्यापूर्वी त्याची विचार करण्याची पद्धत बदलली होती. आयुष्यातही नेमकं हेच घडतं. तुम्ही स्वतःशी ज्या भाषेत बोलता तीच भाषा तुमच्या भविष्याचा पाया रचते. तुमचा मेंदू तुमचं प्रत्येक वाक्य ऐकत असतो. जेव्हा तुम्ही सतत म्हणता की हे माझ्याकडून होणार नाही, तेव्हा तुमचा मेंदू त्या वाक्याला केवळ विचार म्हणून घेत नाही, तर तो त्याला वास्तव समजू लागतो. पण जेव्हा तुम्ही म्हणता की छे आत्ता कठीण वाटतंय, पण मी नक्की शिकेन, मी अजून तिथे पोहोचले नाही, पण माझा प्रवास त्याच दिशेनं सुरू आहे, मी रोज थोडंसं का होईना पुढे जातेय, तेव्हा आपला मेंदू नवीन शक्यता शोधायला सुरुवात करतो. एक लक्षात ठेवा, अचानक जग बदलत नाही, पण जगाकडे पाहण्याची तुमची नजर बदलते. आणि अनेकदा आयुष्य बदलण्यासाठी एवढंही पुरेसं असतं. इथं मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. जर तुमचा एखादा जवळचा मित्र अपयशी झाला, तर तुम्ही त्याला असं म्हणाल का की तू रिकामटेकडा आहेस, तुझ्याकडून काही होणार नाही? मग स्वतःशी असं का बोलता? तुम्हालाही तितक्याच दयाळूपणाची गरज आहे, तितक्याच समजुतीची गरज आहे आणि तितक्याच आदराचीही गरज आहे. कारण शेवटी तुम्ही आयुष्यात सर्वाधिक वेळ स्वतःसोबत घालवणार आहात. तेव्हा आजपासून एक छोटा बदल करा. उद्या सकाळी उठल्यावर आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला फक्त एवढंच समजावून सांगा की मी परफेक्ट नाही, पण मी प्रगती करत आहे, मी अजून शिकत आहे, मला माझा अभिमान आहे. सुरुवातीला कदाचित काहीच फरक जाणवणार नाही, पण लक्षात ठेवा, थेंबे थेंबे तळे साचे. तसंच मोठे बदलही छोट्या छोट्या प्रयत्नांमधूनच होणार आहेत. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की जगात तुमच्यावर विश्वास ठेवणारे लोक भेटतील, तुमच्यावर टीका करणारेही भेटतील, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तुम्ही स्वतःच्या बाजूने आहात की स्वतःच्या विरोधात. कारण तुमच्या आयुष्यातील प्रत्येक यशाची सुरुवात एका विचारापासून होते आणि प्रत्येक विचाराची सुरुवात एका वाक्यापासून. म्हणून आजपासून स्वतःशी थोडं प्रेमाने बोला, थोडं संयमाने बोला, थोडं आदराने बोला. कारण कदाचित तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी नवी संधी, नवं नशीब किंवा नवा माणूस लागणार नाही. कदाचित फक्त तुमच्या मनातील आवाज बदलण्याची गरज आहे.
आणि ज्या दिवशी तो आवाज तुम्हाला खाली खेचण्याऐवजी पुढे ढकलायला लागेल, त्या दिवशी तुमचं आयुष्य खरंच बदलायला सुरुवात होईल. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.